श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. अनागोंदी. अनागोंदी होणार म्हणत मंत्रिमंडळ एकदाचे जाहीर झाले. खातेवाटपही झाले. आदरणीय मंत्री महोदयांनी आपल्या खातेप्रमुखांच्या बैठकांचे सत्र सुरू केले आणि अनागोंदी कारभार खपवून घेतला जाणार नाही अशी पठडीबाज बातमी वर्तमानपत्रात येऊन गेली. तेव्हा प्रश्न पडला, हा अनागोंदी शब्द मराठीत नेमका कधी आला असेल? मित्रहो, हा मुळात कन्नड भाषेतील शब्द. अन म्हणजे हत्ती आणि गोंदी म्हणजे गल्ली. अरुंद गल्लीतून हत्ती रेटून नेण्याचा प्रकार. या कृतीत जो काही गोंधळ होईल तो म्हणजे अनागोंदी. दुसरा संदर्भ सापडतो तो थेट ऐतिहासिक विजयनगरमध्ये. या साम्राज्यात एक गाव होते, त्याचे नाव अनागोंदी. गावाचा महसूल कमी असला तरी तिथला पाटील अमाप खर्च करीत असे. एखाद्या सणासुदीला नगरात अत्तराचे दिवेही लावत असे म्हणे. जमा कमी आणि खर्च जास्त अशा भपकेबाज कारभारामुळे गावालाच नाव पडले अनागोंदी. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नये. हा संत तुकोबांचा अभंग तर सर्वश्रुत आहे, पण इथे तर मराठीनेच कानडीच्या अनागोंदी सोबत सोयरीक केली आणि ती अभिजात मराठीच्या भेटीला आली. मित्र हो, शब्द कसा प्रवास करतात बघा. हा शब्द मराठीत शेजारूनच अगदी धावून आला, चपकल बसला, काही अनागोंदी न करता. मित्र हो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.